आणि आता जाता जाता एक किस्सा, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून गेलेल्या उमेदवाराची फार चर्चा झाली। सुरतमधनं लोकसभेसाठी बिनविरोध निवडून गेलेल्या उमेदवाराने खरं तर खूप वादंग झालं, त्याची देशभर चर्चा झाली। पण असाच एक प्रसंग नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घडला होता। त्याचा किस्सा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। बरं, ही बिनविरोध निवडून जाणारी व्यक्ती कोण होती? ही व्यक्ती होती महाराष्ट्रातलं एक राजकीयदृष्ट्या उत्तुंग असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण। 1962ला चीनच्या युद्धानंतर देशाची परिस्थिती थोडीशी वेगळी होती आणि त्या परिस्थितीमुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना एका विशेष जबाबदारीसाठी एका विशेष मोहिमेवरती दिल्लीत बोलावून घेतलं। त्यांच्यावरती संरक्षण मंत्रिपदाची धुरा त्यावेळेस सोपवण्यात आली होती। तुम्ही राजकारणामध्ये अनेकदा हा शब्द ऐकला असेल, अनेकदा हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला। खरं तर त्याच्यामागे हाच रेफरन्स होता। देशाच्या त्या काळच्या बिकट परिस्थितीमध्ये संरक्षण मंत्रिपदासारखी महत्त्वाची जबाबदारी पंडित नेहरूंनी त्यावेळेस यशवंतरावांवरती दिली होती। बरं, आता यशवंतरावांना मंत्रिपद तर केंद्रात मिळालं, पण त्यांना लोकसभेवर निवडून जाणं देखील गरजेचं होतं आणि अशा वेळेस त्यांनी मतदारसंघ जो निवडला होता तो होता नाशिक लोकसभा मतदारसंघ। आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून देशाचे संरक्षण मंत्री निवडून जाणार म्हणून सगळ्या पक्षांनी चंग बांधला की आपण यशवंतरावांना बिनविरोध निवडून द्यायचं आणि तसेच यशवंतराव बिनविरोध निवडून गेले सुद्धा। नाशिकचे खासदार राहिलेले आहेत, म्हणजे नाशिकचं प्रतिनिधित्व यापूर्वी कोणी केलं तर स्वतः साक्षात यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे। बरं, याच्यानंतर त्यांचा एक नागरी सत्कार झाला। नाशिकमध्ये भव्य असा सत्कार करण्यात आला की नाशिकचे संरक्षण मंत्री, देशाच्या संरक्षणाची धुरा वाहणारे यशवंतराव चव्हाण नाशिकमधून खासदार झाले म्हणून त्यांचा एक नागरी सत्कार झाला। या कार्यक्रमाला अनेक दिग्गज उपस्थित होते। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे अर्थात कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज। तर या कार्यक्रमात बोलताना कुसुमाग्रज म्हणाले होते की भूगोलामध्ये कुठेही कृष्णा आणि गोदावरी या नदीचा संगम भूगोलात कुठेही होत नाही, पण तो नाशिकमध्ये यशवंतरावांच्या निमित्ताने झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते। या सत्काराला उत्तर देताना यशवंतराव म्हणाले होते की नाशिककरांनी मला बिनविरोध संसदेत पाठवून माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेत आणि या उपकारांची परतफेड मी नक्की करेल आणि अगदी योग्यरित्या करेल असं ते म्हणाले आणि त्यांनी ती केली देखील। संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी नाशिकला एक खूप मोठा प्रोजेक्ट दिला, एक खूप मोठा प्रकल्प नाशिकला आणला, तो होता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। नाशिक जवळ असणाऱ्या ओझर इथं हा प्रकल्प झाला। ओझर मिग ज्याला म्हटलं जातं, त्याच्या नाशिकच्या थोडंसं बाहेर इथे आता विमानतळ आहे जिथे ओझर नाशिकचं, तिथे हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात HALचा प्रकल्प नाशिकला आला, जिथे मिग या लढाऊ विमानांची निर्मिती केली जाते। आणि यशवंतरावांनी अशा प्रकारे आपल्या नाशिकबद्दल हे ऋणानुबंध ठेवले आणि ते त्याच्यानंतरही अनेकदा कायम राहिले। पण बिनविरोध निवडणुका चा यावेळेस खूप चर्चा होती आणि त्यानिमित्ताने नाशिकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक यात्रा घेऊन आलो होतो। यशवंतरावांचा किस्सा आठवला म्हणून तुमच्यासोबत तो आज शेअर केला। निवडणूक यात्रेमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून आज आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूया नवीन मतदारसंघामध्ये। तुम्ही बघत राहा निवडणूक यात्रा फक्त झी 24 तासवर।